निंबोली विरुद्ध टेंबोली असा हा सामना आहे मित्रांनो. तर काय होते काय घडतंय, 3 षटकांचा खेळ असणार आहे. नॅन्सी 11 आणि वजुश्री निंबोली हा एक संघ आहे आणि केशव स्मृती जय हनुमान टेंबोली असा हा संघ आहे. बघूया काय घडतंय काय बिघडते 3 षटकामध्ये. तर मला तरी वाटतं टेंबोली या संघानं नाणेफेकी जिंकून बॅटिंग घेतलेली आहे किंवा धाडसे निर्णय इथे घेतलेला आहे. आणि नॅन्सी 11 या संघाला टेंबोली या संघाला क्षेत्ररक्षण दिलेलं आहे. पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज राजा गुंगे. एक मोठा नाही जबरदस्त चेंडू हाताला होता. अपील करतात, दाद मागतात पंचाकडून. बघूया पंच कुठला सवाल इथे पंचांना विचारलेला आहे, उत्तर देता येत का नाही ते पाहायचं आहे. कुठल्या प्रकारचा उत्तर येत नाहीये, जवाब इथं येत नाहीये. मात्र डॉट चेंडू पहिला जबरदस्त चेंडू हाताळला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू एक जबरदस्त चेंडू हाताळला होता. एक कालचं जर दुसरं नजर टाकलं तर खरोखरच राजा गुलबी शुभम तसेच प्रत्येक आहे यांनी खूपच चांगली कामगिरी केली होती. पण सज्ज होते राजा गुलबी. चेंडू सोंग करतो, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. चेंडूला विशेप मध्ये आकार देतोय, बिडॉनच्या दिशेकडे वळवतोय चेंडू. मात्र एक धाव पासून रोखू शकत नाहीये. एक धाव इथं पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. एक जोखीमभरी धाव होती, मात्र जबरदस्त रनिंग तुम्ही पाहिले मित्रांनो. आणि आपला अकाउंट इथं ओपन करतोय फलंदाज प्रतीक. आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज होता तो म्हणजेच परेश. नॉन स्ट्राईकचा फलंदाज होता, आता मात्र स्ट्राईकला गेलेला आहे परेश. बघूया काय घडतंय. पुन्हा एकदा सज्ज होतंय गोलंदाज मुंडळा एंड करून राजा गुलबी. एक जबरदस्त चेंडू हाताला होता, मात्र तितकाच फटका इथं पाहायला मिळतो. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून, इशारा येतोय पंचांचा 6 धावांचा. एक जबरदस्त शॉट इथं मात्र दिसतं, मात्र इथं प्रयत्न फेल होतात. आणि झेल इथं घेतोय क्षेत्ररक्षक आणि हादरा बसतोय. पहिला हादरा बसलेला आहे तो म्हणजेच टेंबोली या संघाला. मित्रांनो केशव स्मृती जय हनुमान टेंबोली या संघाला. तर चालता केलेला आहे फलंदाज परेश याला. तर त्याची जागा कडे नवीन फलंदाज होतो म्हणजेच आदित्य भोईर आलेला आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. आता या चेंडूवर दोन्ही फलंदाज आहेत ते म्हणजेच प्रत्येक एका बाजूला आणि एका बाजूला आदित्य. समोर असणारे गोलंदाज राजा गुल. एक जबरदस्त नाव, एक जबरदस्त खेळाडू. बघूया काय होते या चेंडूवर. जबरदस्त चेंडू होता, एका हलका पण शॉट खेळतो. चेंडू होतो गवळ क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करता येतं. आता थोडीशी चुकी करतोय फलंदाजांनी चुकी केली होती, मात्र गोलंदाजांनी सुद्धा चुकी केली होती. डायरेक्ट हिट मारला, मात्र डायरेक्ट जर घेऊन गेला असता चेंडू स्टँडवर तर अजून एक हादरा बसला असता. मात्र एक सुरक्षित पोहोचताना दिसतो फलंदाज. मोका होता तर मोका इथं गमावलेला आहे गोलंदाजांनी. धावसंख्येवर नजर टाकली तर धावसंख्या इथं झालेली त्या म्हणजेच 9 धावा आतापर्यंत झालेले 1 विकेटच्या नुकसानीमध्ये. तर
पुन्हा सज्ज होते गोलंदाज राजा गुरवी पुढचा चेंडू टाकण्यासाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, सलमत दिल्याचा ड्राईव्ह केलाय, फिश शेपमध्ये जातोय चेंडू. मिरांचा क्षेत्ररक्षक मात्र करेक्ट करतोय, त्या चेंडूला मात्र एक धाव होईल रोखू शकत नाही. एक धावाने संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ते 1-10. तर खरोखरच आमच्या तर भोटाले गावचे उद्योजक अजय माली याचकडून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन यांच्यासाठी कूलर आलेले आहेत. तसेच करण शेठ माली याचकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आम्हाला आलेली आहे. आपण पाहू शकता स्पोर्ट्स सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी बाटाले गावचे उद्योजक करण शेठ माली याचकडून आलेले आहे. खूप खूप धन्यवाद. नितीन आलेला आहे गोलंदाजीसाठी. तर समोर असणारे फलंदाज आदित्य, बघूया कशा प्रकारे चेंडूला खेळून काढले ते पाहिजे, कारण आतापर्यंत तो 3 धावांवर खेळतोय आदित्य. आता मात्र चेंडूला जबरदस्त घुटनात एक तमाशा देख असं म्हटलं तरी आवड ठरणार नाही. चेंडू होते मिड विकेटच्या वरून दमदार षटकासाठी. चांगला चेंडू हाताला होता. यात निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा सज्ज होते गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. एक जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे या फलंदाजावर आपण नजर टाकली तर प्रतीक पाटील आणि आदित्य भुईर. हॅलो 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 पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू जबरदस्त, जे एक छक्का आल्यानंतर एक 6 धावा खाल्यानंतर बॅक टू बॅक 2 जर चेंडूचा आपण विचार केला ना तर निर्धाव चेंडू इथं टाकतोय, फलंदाज कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी आता मात्र करतो. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज नितीन. आता मात्र चेंडूला बिरकून दिला, चेंडू जातोय मिडआउट क्षेत्रामध्ये, व्ही शेप मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, मात्र कुठल्या प्रकारचा धोका इथं जाणवत नाही दोन्ही फलंदाज, कारण तेच तर्रार इथं धाव इथं काढली होती, वेगाने एक धाव काढली होती. एक धावने समाधान मानावं लागेल. एक धावने संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 17. मित्रांनो, क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये आपण जर विचार केला ना तर 17 हा अशुभ आकडा मानला जातो. बघूया, 2 संघ आहेत, एका बाजूला लिंबोळी एका बाजूला टेंभुळी. तर 17 या अंकावर कुठल्या संघाला खतरा होतोय ते बघायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज प्रतीक पाटील, एक मोठं नाव आहे. बघूया कशा प्रकारे या चेंडूला खेळून काढतोय. चांगला चेंडू काढायला लागतोय. चेंडूला तर क्षेत्रामध्ये थोडीशी चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये हे पंच इशारा करतात. चेंडू जातोय 4 धावांसाठी. इथं धाव मिळतील 4. जाऊया सामन्याकडे. मित्रांनो, पुन्हा सज्ज होते गोलंदाज नितीन. आता होतो खोल टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला ड्राईव्ह करतोय, चेंडू कव्हर मध्ये क्षेत्रामध्ये जातो, एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमेश्वर म्हटलं जातं आणि तेच इथं घडताना दिसतोय. तुम्ही जर रिक्स घ्याल
तर सफल होणार. तुम्ही रिस्क घेणार नाही तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. कारण मित्रांनो, तुम्ही समुद्र जर मध्ये फसला असाल तर तुमच्या मध्ये जिद असेल ना, तर मोठं वादळ सुद्धा आलं ना तर तुम्ही किनाऱ्यावर जाऊन पोहोचणार आहात. तर एक 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला मित्रांनो. धावसंख्येवर आपण एकदा नजर टाकूया. धावसंख्या इथं झालेली ते म्हणजेच 23 धावा इथं झाले 23. आणि विकेटवर नजर टाकली तर परेश हा बाद झालेल्या 6 धावांवर. एक चांगली आमची माहिती इथं सांगतायत आमचे गुणलेखक. विपुल पाटील आमच्या जोडले गेलेले जबरदस्त. त्यांच्या नजरेत एकदम जबरदस्त तर्रारी आणि उंगली जादू. तर गोलंदाज सज्ज होतो शुभम. तर हे 3 खरोखरच आपण विचार केला ना तर निंबोली या संघांमध्ये 3 असे फलंदाज आहेत आणि असे गोलंदाज आहेत. तेच म्हणजे येत आहेत राजा गुलवी, नितीन आणि शुभम. बॅटिंग मध्ये आपण विचार केला राजा गुलवी, नितीन आणि शुभम असे 3 म्हणजे पहिला चेंडू एक जबरदस्त चेंडू हाताळला होता. तितका चांगलाच फटका इथं पाहायला मिळतो. मात्र चेंडू जमिनीला गुदगुल्या करून विशेप मध्ये चांगले क्षेत्र मिळाच्या क्षेत्रामध्ये मात्र 1 धाव इथं रोखू शकत नाही. 1 धाव संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ते म्हणजेच 24 1 बाद 24 अशी धावसंख्या झालेली मित्रांनो. सेमी फायनलचा मुकाबला तुम्ही पाहताय तो म्हणजेच केशव स्मृती जय हनुमान टेंभुले आणि नॅन्सी 11 आयो वज्रेश्वरी निंबोली या दरम्यान हा सामना रंगतोय. पुन्हा सज्ज होते शुभम. पुढचा चेंडू टाकण्याच्या समोर असणारा फलंदाज प्रत्येक एक जबरदस्त फटका तुम्ही पाहताय. हे कॅप्टन शॉट आपण म्हटलं तरी वावर ठरणार. चेंडू जातोय, चुकी करतोय आणि मोका सुद्धा दिलाय आणि चौका सुद्धा दिला असं म्हटलं तरी वावर ठरणार नाहीये. आणि थांबण्याचा प्रयत्न केला होता त्याने मात्र चेंडू हतलतोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. आपण जाऊया डीजे कडे. डीजे कुमार तर 3 धावा इथं अर्जित करतात. हॅलो हॅलो हॅलो. तर 3 धावा इथे येते. 3 धावा आणि संघाची धावसंख्या इथे वाढते. 3 संघाची धावसंख्या बघितली तर 31 धावा आतापर्यंत झाल्या डेंजर झोन मध्ये जाताना दिसतोय धावसंख्या. तर पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी शुभम येतोय. 4था चेंडू आणि कारण 3 चेंडू हाताळून झालेत आणि 3 चेंडू मध्ये त्यांनी आतापर्यंत 8 धावा दिलेल्या आहेत. चांगला चेंडू भिरकून दिलाय. चेंडू आम्हाला सलामी देताना येतोय मात्र चुकी करतोय थोडीशी क्षेत्ररक्षण. मात्र आपण जर पाहिलं तर मिड विकेटच्या क्षेत्रामधून रनिंग करून वाईटच्या लॉंगॉनच्या रिझन मध्ये पकडायला गेला होता. चांगला अवॉइड लावला होता. चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. मात्र तितकाच चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. त्या क्षेत्ररक्षण कौतुक करायला गेलं. जर हे क्षेत्ररक्षण आवड नसेल तर टाळ्या वाजवून खरोखर जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघासाठी. तर 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते इथे 33 डबल 3 जिसके आगे भी 3 आणि पीछे भी 3. फुलटो चेंडू बैठक शॉट आणि सक्सेसफुल होताना दिसतोय. चेंडू जातोय फ्लाइटिंग 6 बघतोय आपण. चेंडू जातोय 6 धावांसाठी. हॅलो. तर आमच्या गावातले एक प्रतिष्ठित नागरिक आकाश राजू पाटील कुठे दर्शकामध्ये असतील तर मी विनंती करतोय फर्स्ट प्लेअर स्थान पडवायचंय. चेंडूला भिडकून दिला. हेलिकॉप्टर शॉट. चेंडू जातो या एक्स्ट्रा कव्हरचा रिझन मध्ये. पुन्हा एकदा अंपायर दोन्ही हात वरती करतात म्हणजे इशारा देतात. हा जो फटका मारतो 6 धावांचा आणि हा
चला एक सुवर्ण संधी आता मात्र दर्शकांना एक अक्षय म्हणून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येतच सांगितलं की कमिटीने एक निर्णय घेतलेला आहे आणि दर्शकांना एक सुवर्ण संधी, छोट्या छोट्या मुलांना एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही जर सीमा पलीकडे जर झेल घेता तर 100 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे संध्याकाळी चायनीची सोय होणार आहे. बघूया या सुवर्ण संधीचा फायदा कुठला दर्शक घेतोय. पडद्याच्या मागे घ्यायचे एक सुवर्ण संधी आहे दर्शकांना. तर मित्र खरोखरच आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं आम्हाला देणगी यांनी दिलेली खरोखरच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर तसेच आणि सिरीज एक म्हटलं की खरोखरच या पूर्ण टुर्नामेंट हिरो ठरतो आणि त्या हिरोसाठी एक जबरदस्त प्राईज ज्यांनी दिलेली आहे आम्हाला ते म्हणजेच करण शेठ माली भाटले उद्योगपती त्यांच्याकडून आम्हाला सिरीज म्हणजे मालिका वीर सायकल इथं आलेली आहे. तसेच बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन कूलर म्हणजे 2 कूलर इथं आलेले ज्यांनी आम्हाला प्रदान केले ते म्हणजे अजय माली भाटाले यांच्याकडून आले. तर धन्यवाद. तसंच कूलरचा सायकलचा तो आला. तर मित्रांनो खरोखरच दरम्यान आम्हाला ही जी देणगी लागलेली आहे तर बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन खरोखरच ज्या आपल्या या टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी पूर्ण करतोय आणि चांगली फलंदाजी करतोय असे 2 आम्हाला बक्षीस आहेत. कूलर इथं आलेले आहेत. स्वर्गीय पूजा राजू पाटील कोपर यांच्या स्मरणार्थ अजय माली भाटाले यांच्याकडून एक कूलर आलेला आहे. तसेच आम्हाला एक दुसरंच कूलर आलेलं आहे तेच म्हणजेच स्वर्गीय यशवंत शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ करण शेठ माली भाटाले यांच्याकडून सिरीज एक मालिकावीर एक आलेली आहे आणि कूलर जे आलेले आहे स्वर्गीय यशवंत शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अजय माली भाटाले यांनी एक अजून एक कूलर दिलेला आहे. धन्यवाद. तर पहिला चेंडू जबरदस्त चेंडू होता एक चिरला बिलकुल दिला चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये 2 धावा इथं अभ्यास केलेल्या 2 धावांनी तू भुवना कोण ओपन करतोय पुढे चेंडू बॅटीची कडा लागते मात्र चुकी करतोय 2 क्षेत्ररक्षक बघूया तिथं मोये होताना दिसतोय मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाहीये. तू पकड की मी पकड असं तिथे काहीतरी बॅक साईडला चाललं होतं मात्र 2 धावा इथं अर्जित करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ते 4. कळणी गावचे श्री निलेश अमृत पाटील आपण व्यासपीठावर यायचे आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज तसं मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. कैलासवासी अमृत शेठ बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ
त्यांनी त्या ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. तर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. व जबरदस्त चेंडू मधाची गोळी दिली होती बैल मुझे मार आणि तेच केलं इथं फलंदाजाने. फुलटक चेंडू होता बघितलं बॅटच्या निशाणात घेतला आणि चेंडूला मिड विकेटच्या वरून पाठवलं 6 धावांसाठी. टार्गेट पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू चेंडू जातोय या गावठी स्टँडला सलामी देण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावडी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 14. जबरदस्त कामगिरी करतोय राजा गुलवे आणि त्याला साथ देतो शुभम. खरोखरच कालच्या दिशेबरोबर नजर टाकली ना तर शुभम यांनी जबरदस्त मैदान इथं गाजवला होता, हजरला होता आणि फलंदाजाला प्रारंभ जेव्हा त्यांनी केला होता तेव्हा एक मोहर सुटली होती की या फलंदाजाचा आजचा दिवस होता, म्हणजे कालचा दिवस त्याचा होता. बघूया आजचा दिवस कोणाचा आहे ते पाहायचं आहे. खूप टप्प्याचा चेंडू होता, जबरदस्त स्पीड होती, चेंडूला भिरकण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू जातो या यष्टिक रक्षकाच्या हातामध्ये, म्हणजेच निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मात्र 1 षटकाचा खेळ मित्रांनो ते समाप्त होते. 1 षटकाचा आपण विचार केला ना तर धावसंख्या इथं झाली त्या म्हणजे 14. तर 6 चेंडू संपले तर मात्र 12 चेंडू शेषात. 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 14 आल्यात मात्र 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. जबरदस्त सामना रंगलाय मित्रांनो. धडपड आहे ग्रँड फिनाले मध्ये जाण्यासाठी. एका बाजूला टेंबवली तर एका बाजूला निंबवली. दोन्ही संघ मातबकार संघ भिवंडी साईडच्या या एरियातील नाही दोन्ही संघ आहेत. जबरदस्त कामगिरी करतात. आतापर्यंत त्यांचं नाव अलौकिक केलं भिवंडी तालुक्यामध्ये. बघूया आजच्या या स्पर्धेमध्ये नवो चषक मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात. कुठला संघ आहे तो सेमीफायनल थेट बंदरा मारुती काढलेल्या या संघाशी 2 हात करताना दिसतील. सोम येतोय गुणांसाठी पुन्हा सज्ज होतोय. दिवे गावातील वरिष्ठ नागरिक कुठे सामना बघत असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. जे कोणी वरिष्ठ नागरिक असतील त्यांनी व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपणास आमंत्रित केले जाते गावदेवी दिवेतर्फे. फेडेसेप मारला होता चेंडू हवेत बराच काल होता. स्क्वेअर लेगचा डीप मधला हा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉटच्या म्हणजे पंचांचा मागे येऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त अफोर्ड लावला होता. चांगलाच प्रयत्न केला होता मात्र थोडस चुकी करतोय. 2 धाव 1 धाव इथं मात्र संपन्न होतं. 1 धाव संघाची धावसंख्या वाटते संघाची धावसंख्या होती ती 15. पुढे सज्ज होतोय. गोलंदाज खोदून काढलाय चेंडूला. चेंडू जातोय या मैदानाला गुदगुद्या करून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण करतोय. 1 धावाने समाधान मानावं लागेल कारण त्याचा परिणाम असा आहे की त्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. 1 से ज्यादा कुछ नाही. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 16. सुवर्ण संधी या दर्शकांना मित्रांनो छोट्या मुलांना सुद्धा तर बाहेर तुम्ही झेल गेला तर 100 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला अहिचन नियोजनच्या वतीने देण्यात येणार आहे. बघूया सुवर्ण संधीचा फायदा कुठला दर्शक घेतोय ते पाहायचं आहे. आता मात्र जवळ सामन्याकडे मित्रांनो 10 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असे आमचे एक कॉम बॉक्स मध्ये स्कोरर सांगतात विपुल पाटील.
तर चांगला चेहरा पडल्यानंतर थोडीशी हुसली प्राप्त बॅट खालून फिरवली जाते जोरात, मात्र चेंडू काण्याचा जवळून जातोय. जॅक तेरोचा आदेश देतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त वेग होता, बन्नात वेग होता गोलंदाजाचा. चांगलाच गुडलँड्सवर पडल्यानंतर एक जबरदस्त चेंडू हाताला गेलाय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बघा मित्रांनो, प्रत्येक टायमाला ना समीकरण बदलत असतो. पुन्हा सज्ज होते सोहम. पुढचा चेंडू टाकण्याची समोर असणारे फलंदाज. आता तो हुक करतोय चेंडूला, मेरे गोंधळाच्या दुसऱ्या मधून जातोय तो मालके मारावा छक्का. पुढे सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज जबरदस्त चेंडू हाताळला होता. तितकाच चांगला शॉट येतो. 3 क्षेत्ररक्षक स्कोअर लेगच्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रोखण्याचा प्रयत्न करताना थोडासा चुकी करतात. शेवटच्या क्षणी मग तो थांबवतात चेंडूला. 2 धावा इथं रोखू शकत नाहीये. 2 धावांनी संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या होते ती 24 धावा आतापर्यंत झाल्या. बघू या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. दरम्यान शुभागमन होते. आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज तसे मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी प्रदान केलेले केवणी गावचे माननीय सदर निलेश अमृत पाटील साहेब यांचं कैलावासीचे अमृत शेठ बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी ह्या ट्रॉफी इथे स्पॉन्सर केलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. सोमपुढा सज्ज होतो पुढचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चला जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शरीरावर आढळतोय आणि या षटक सपण्याचा इशारा येतोय पंचांकडून. निर्धाव समाप्ती होते. धाव संख्येवर नजर टाकली तर धाव संख्या इथे झालेली होती म्हणजे 24. आता मात्र 7 चेंडू म्हणजे जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. बघूया या नंतर आपण ऐकूया आवाज आमचं सरांचं, कारण जबरदस्त आतापर्यंत त्यांनी कामगिरी केलेली. भिवंडी तालुक्यामध्ये एक नाव अलौकिक केले. समालोचन कशाबद्दल खरोखरच आमचे परम मित्र ते म्हणजे सुनील शेलके सर. खूप खूप धन्यवाद प्रमोद पाटील सर. जाऊया आपण या सामन्याच्या दिशेने. सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या स्पर्धेचा 3रा दिवस अंतिम सामन्याच्या दिशेने आपण मार्गस्थ होत असताना उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. टिंबवली आणि त्यांच्या विरोधात निंबवली. दोन्ही संघाच्या नावांमध्ये एमक साधलेला आहे, परंतु क्रिकेटमध्ये चुरस तुम्हाला पाहायला मिळते. या बेचा फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल. पाहायचं इथे हा झेल टिपता येईल का. चांगली कमिटमेंट दाखवली इकडे क्षेत्ररक्षकाने. प्रतीक तिकडे होते. याचबरोबर हा झेल तिथे टिपला गेलेला आहे आणि याचबरोबर फलंदाज राजा गुळवी बाद झालेले आहेत. खेळपट्टीवर अजूनही उपस्थित आहेत. या पद्धतीच्या परिस्थितीमधून आपल्या संघाला बऱ्याचदा सावरणारे हे चेहरे आहेत. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे जिकडे या अगोदर तुम्ही केलेल्या कामगिरीतून तुम्हाला आत्मविश्वास जरूर मिळेल, परंतु प्रत्येक वेळेस ऑपोजिशन वेगळी आहे, प्रत्येक वेळेस कंडिशन्स वेगळे आहेत, सिच्युएशन वेगळी आहे आणि त्याचमुळे क्रिकेट हे इतकं रंजक आणि मनोरंजक आहे. 5-22 ची इथे खरं तर हे इक्वेशन आपण बघतो आणि आणखी एकदा फलंदाजाला झेल बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नितीन गुळवी की जे क्रमांक 3 साठी आले होते आणि तेही इथे परतत आहेत.
शुभमला, आणि शुभमने स्ट्रायकिंग एंडला जाण्याचा आग्रह धरणं निश्चितच ते संयुक्तिक सुद्धा आहे, कारण पिंडे पिंडे मतीर भिन्ना असं म्हणतात, व्यक्ती तितक्या प्रकृती असंही म्हटलं जातं. क्रिकेट हा 11 जणांनी मिळून एक संघ तयार होत असतो. प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आहेत. मोठे फटके मारण्याची क्षमता निश्चितच शुभम गुळवी याच्याकडे आपण असलेली गेली अनेक वर्ष पाहिलेली आहे, परंतु आता या सामन्यामधून काढता पाय घ्यावा लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी यश नांदुरकर या गोलंदाजाने केलेली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा गोडसईच्या विरोधात खेळत असताना चांगली कामगिरी यशने केली होती. शेवटच्या चेंडूमध्ये आपण पाहिलं की 7 धावांची तिकडे गरज असताना खरं तर ते डिफेंड झाल्याच होत्या. यावेळेचा फटका आपण पाहूया. शुभम गुळवी चांगले खेळत आहेत, परंतु खरं तर आता थोडा उशीर झालेला आहे असंही आपल्याला म्हणता येईल, परंतु हा षटकार आलेला आहे. प्रेक्षकांना 100 रुपयाचं कॅश प्राइस तिकडे अनाऊन्स झालेलं आहे, परंतु ते प्रेक्षक असणं अत्यंत गरजेचं आहे. यस, छोटे प्रवीण यांनी तो झेल टिपलेला आहे. 32 धावा धावपलकावर 46चं टार्गेट थोडं दूर राहिलेलं आहे. दोन चेंडू आणि 14 धावा असं समीकरण पाहायचं. एखादा नो चेंडू इकडे टाकला जाईल का, आणि प्रेक्षक याच पद्धतीच्या लढतीमध्ये खरं तर इन्व्हॉल्व करत असतात, स्वतःला तर्क बितर्क लावत असतात, अंदाज बांधत असतात. यानंतर असं झालं तर काय होईल, त्यानंतर तसं झालं तर काय होईल, परंतु क्रिकेटमध्ये जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी असं म्हटलं जातं, परंतु हा गेम रिअलिस्टिक आहे, वास्तववादी खेळ आहे क्रिकेट. एका चेंडूचा खेळ येणं शेष आहे. फलंदाजी करणारा संघ बॅकफुटला गेला, आणि या स्पर्धेतील या अगोदर बंद्र्या मारुती काल्हेर संघाबरोबर खेळण्यासाठी सज्ज होत असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच केशव स्मृती टेंबवली. आणि टेंबवली संघाने हा सामना इथे जिंकलेला आहे आणि धडक मारलेली आहे मेगा फिनालेमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, लगेचच नाणेफेकीसाठी आपल्याला समोर यावं लागेल, कारण आपण जर घड्याळाकडे लक्ष टाकलं तर 5:45 वाजलेले आहेत, आणि त्यामुळे लगेचच नाणेफेक होणं अत्यंत गरजेचं आहे. या सामन्यातील सामनावीर खेळाडू सुद्धा आपण इकडे अनाऊन्स करणारच आहोत, परंतु टेंबवली संघाचे संघनायक विनंती असेल लवकरात लवकर या. परेश आपण, यस, तुम्ही त्या दिशेने निघालेले सुद्धा आहात, विनंती असेल लवकर